नमस्कार. आपले स्वागत आहे आमच्या नव्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि माझी मुलगी. मी स्वतः सुनील होरणे. आणि मी गौरी सुनील होरणे. आपल्या देशाला आणि विशेषतः महाराष्ट्राला पाककलेची खूप मोठी परंपरा आहे. प्रत्येक गावामध्ये आणि विशेषतः प्रत्येक घरामध्ये निरनिराळ्या पाककृती बनवल्या जातात आणि हीच परंपरा महाराष्ट्रात वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आमच्या घरातील माझी आजी, माझी आई, माझी पत्नी आणि माझ्या बहिणी यांनी केलेल्या अनेक पाककृती आम्ही आपणाला करून दाखवणार आहोत. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे, तर आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या. आणि याच प्रवासाची सुरुवात आम्ही नाश्त्याच्या आणि न्याहारीच्या पदार्थापासून चालू करणार आहोत. पहिल्या भागात घराघरात बनणारी आणि सर्वांना आवडणारी अशी डिश आम्ही बनवणार आहोत, कांदे पोहे. ती आम्ही ज्या पद्धतीने बनवणार आहोत ती तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. प्रथम साहित्य. कांदे पोहे करण्यासाठी जाड पोहे वापरले आहेत. इथे आम्ही 3 वाट्या जाड पोहे घेतले आहेत. 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतलेत. हिरव्या मिरच्या 4 ते 5 मध्यम आकाराचे तुकडे केलेत. कढीपत्त्याची पाने 8 ते 10 घेतलीत. जिरे 1 चमचा, मोहरी 1 चमचा, हळद 1 लहान चमचा, मीठ 2 चमचे, शेंगदाणे पाव वाटी, किसलेले खोबरे पाव वाटी आणि चिरलेली कोथिंबीर पाव वाटी आणि हिंग. प्रथम चाळणीमध्ये ते पोहे घेऊन नळाखाली वाहत्या पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून चाळणीतच झाकून ठेवावेत. 5 मिनिटांनंतर त्यात 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर पसरून घालावी. त्यानंतर अर्धे लिंबू पिळून घ्यावे आणि ते व्यवस्थित हलवून पुन्हा 5 मिनिटांसाठी झाकून ठेवावे. गॅसवर एक कढई ठेवावी. कढई तापली की त्यात 2 मोठे चमचे तेल टाकावे. तेल तापल्यानंतर त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यात शेंगदाणे टाकावेत. शेंगदाणे 2 ते 3 मिनिटं तळल्यावर त्यात जिरे टाकावेत. जिरे टाकल्यानंतर कांदा टाकावा. मिरच्या, कढीपत्ता, हळद. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात पोहे टाकावेत. व्यवस्थित हलवून त्यावर 2 ते 3 चमचे पाणी टाकून पुन्हा हे पोहे 2 ते 3 मिनिटं गॅसवर ठेवावेत. आता पोहे तयार झालेत. एका प्लेटमध्ये सर्व करूया. त्यावर कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस टाकून लिंबाची एक फोड ठेवावी. कशी वाटली मग रेसिपी? ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपी बघता येतील. थँक्यू.